हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग. मॉर्निंग नाही तर आफ्टरनून झाली. जी काय आपली लोणच्याची ऑर्डर होती ती काल टाकली, थोडीशी आज टाकली थोडी. व्हिडिओ काय काढणं झालं नाही, पण आता म्हणलं लोणचं सगळं रोजची रोज लोणचं हलवावं लागतं म्हणजे मग छान राहतं. हो का, कसं लोणचं आहे आपलं जवळून एकदा दाखवा. सगळ्यांना लोणचं, गावरान लोणचं म्हणजे हो का हिरवी पाट, हिरव्या पाटीचं आणि मोकळं फडफडीत. हो का कसे, तर ही खारं लोणचं या आणि लाल लोणचं. खारं आणि लाल असे दोन प्रकारचे आपण लोणची तुम्हाला देतो. हा द्यायचं परत थोड्या वेळाने. तिकडे बसून खाल्लं आमचं ना गुडगल आहे शुभ्रा. तर शुभ्राला पण आमच्या खूप लोणचं आवडतं. हे आपण आता सगळं लोणचं विकून विकून एवढे 2 टप लोणचं राहिले या. ज्यांना कोणाला घ्यायचंय आणि ह्याची प्रोसेस पण तुम्हाला मी सगळी आता ह्या व्हिडिओ सांगते. मेथ्या, मोहऱ्या, हळकुंड आणि मोठं मीठ हे असं आपलं सामान आहे. हे आपण सगळं चुलीवर व्यवस्थित भाजतो, पाट्यावरती वाटतो आणि ह्या लोणच्यात टाकतो आणि मस्त असं एक 7-8 दिवस छानपैकी मुरून देतो. नंतर राहिलेली प्रोसेस आमची सिक्रेट आहे, ती पण तुम्हाला. लाल लोणचं पण आपण लाल लोणच्याचा मसाला जो असतो तो घरीच बनवतो, ते आई बनवतात. चवीला एकदम छान असतो. आणि ज्यांना कोणाला असं हिरव्या पाटीचं खारं लोणचं पाहिजे ती पण आपण देतो. एक 3 वर्ष झालं आपण लोणचं देतोय, जसं ज्याची आवड. आणि आता एखादं म्हणाल ताई मला डेऱ्यातलीच पाहिजे, तर आपल्याकडे 2 डेरे भरलेले सुद्धा आहेत. ज्यांना डेऱ्यातलं पाहिजे त्यांना डेऱ्यातलं. कोणाला डेऱ्यातलं आवडत नाही, ते म्हणतात आम्हाला नको डेऱ्यातलं, आम्हाला असंच द्या. तर असंच, तर आपण हे असं टपात ठेवले छान असं, म्हणजे मोकळं राहतं, रोजची रोज हलवता येतं व्यवस्थित. आणि तेल पण मेन गोष्ट ह्या आजकालच्या जगात म्हणलं तर तेल सगळ्यांना हेच प्रश्न पडतो की तेल खराब वापरत असतील किंवा काय. तर आपण जेमिनी रिफाइंड ऑइल असं मस्त पैकी तेल, आतमध्ये डब्बाच आहे तेलाचा. चला, तर तेलाचा विषय झाला तर जेमिनी तेल आपण वापरतो. ते पण तुम्ही म्हणसाल तेल वापरता, पण ह्या लोणच्याला आपण खूप कमी तेल, सगळ्यात कमीत कमी एक एवढसा हिस्सा, ती पण लोणच्यात तेल टाकावं लागतं. म्हणून ज्यांना कोणाला भरपूर तेल खायची इच्छा आहे ना, ते आपापल्या घरी आल्यावरती तेल गरम करतं आणि थंड करून त्यात ओततं. आम्ही काय लय तेलाचा वापर करत नाही, थोडंसं आपलं नॉर्मल तेल. ती पण चवीपुरतं तेल, चवीपुरता मसाला जे असतो ना ती टाकतो. नंतर हे आपला असं गावरान हिरव्या पाटीचं लोणचं आहे. ज्यांना कोणाला घ्यायचंय, मला काय सारखं सारखं व्हिडिओ काढणं होत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. आणि बऱ्याच जणांनी प्रश्न पण विचारले, त्याची उत्तरं पण तुम्हाला 2 दिवसात देऊ, व्हिडिओ काढून टाकू. काल एक छान व्हिडिओ काढला आणि आज आता परत म्हणलं लोणच्याचा व्हिडिओ. पॅकिंग वगैरे केलेली काही दाखवता येत नाही, तरी पण मी आता परत न ऑर्डर आली की तुम्हाला पॅकिंग केलेली पण दाखवू. पाऊस नाही आला बाळा अजून, तर पावसाळा आता सुरूच होईल. पाऊस काय ह्या वर्षी माहित नाही, तर धोंड्याचा महिना आहे त्याच्यामुळे पाऊस पडतोय नाही पडतोय सगळं असं पुढं पुढे पडतोय. वय ही तो ह्याला बसून वस्त्रीला तर आई नापा गेल्या तिथं. आपलं जे कुरिअर आहे ते पण होतं थोडंसं, ते सगळं टाकलं. आणि तुम्हाला म्हणलं लोणच्याबद्दल छान अशी सगळी माहिती द्यावं, म्हणजे मग तुम्ही घ्यायला आणि पटापट ऑर्डर टाका. कारण की लोणचं स्टॉक एवढाच राहिला या. स्टॉक ह्याच्या पुढे नाही. एवढं 2 घमेले भरून आहे. ह्याच्यात एक 7-8-10 किलो, ह्याच्यात एक 7-8-10 किलो भरतंय का नाही ती पण आम्ही अंदाज काढतो. ते आता त्याच्या हिशोबाने असतं. 1 किलोत भरपूर लोणचं बसतं, पण तेल कमी वापरल्यामुळं तेल काही जास्त नसतं, थोडंच असतं. आपल्याला सगळ्यांना हीच असं सुकं लोणचं भेटतं मस्तपैकी. बऱ्याच जणांना सुकं लोणचं आवडतं. आपण विकतचं जो आणतो त्याच्यात पाणी, तेल आणि असं हे असतं, असं ही नाही. तर असं मोकळं छानपैकी ज्यांना कोणाला घ्यायचंय. आणि कैऱ्या पण ह्याच्या गावरान लोणच्याच्याच कैऱ्या येतं. आणि लोणचं आमचं 2 वर्ष म्हणलं तर तुम्हाला त्या भरणीत लोणचं मी अगोदर दाखवलं होतं. एक 7-8-10 पुडी ठेवल्या होत्या की खराब होतंय नाही होतंय बघायसाठी. आता ह्यातल्या पण एक 7-8-10 पुडी पुढच्या वर्षासाठी ठेवणार, तुम्हाला प्रूफ म्हणून दाखवायला. तर आमचं लोणचं 2-2 वर्ष खराब होत नाही. ज्यांना कोणाला घ्यायचंय पटापट ऑर्डरी टाका आणि छान असं गावरान खावा मस्तपैकी. बाय बाय सगळ्यांना, बाय बाय कर.